गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सानवीज ब्युटिफुल वर्ल्ड. आणि गाईज आता मी आले आहे माझ्या मामाच्या शेतात. आणि गाईज इकडे असली मज्जा येते ना, म्हणजे तुम्ही बघू शकतात. थांबा, हा झोका आहे, हा झोका आहे. तर मी आता जस्ट हां आणि मी एक असे मला व्हिडिओ एडिटिंग आणि ह्याचा व्हिडिओ बनवायचा खूप शौक आहे ना. मी एकदम असं मस्त व्हिडिओ वगैरे बनवते. तर माझी बहीण म्हणजे माझी सख्खी बहीण नाही, पण माझ्या मामी बहीण दोघी आहेत ना. एक माझ्यापेक्षा 8-7 महिन्यांनी छोटी आहे आणि एक माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. तर त्या दोघांनी माझ्याकडून एकदम असे व्हिडिओज बनवायला लावल्या. सो मी आता दाखवते की हुरडा कसा बसला जातो. आणि मी तुम्हाला दाखवते की तुम्ही बघू शकता की हे जे फूल आहे ना, सुकलंय पण एवढं मस्त आहे ना ते. आणि मगाशी ह्याचाच यूज केला व्हिडिओ. हे बघा, हे बघा, असं ह्याचा चुरगळा केलता. हे असं मज्जा येते. सो आता मी दाखवते हुरडा कसा भाजतात. ओके हां, हे बघा, हीच ती जिच्यासोबत मी व्हिडिओ बनवत होते. म्हणजे व्हिडिओ बनवत होते. हे बघा गाईस, हे गुळाची चटणी आहे ना. गुळाची चटणी, गूळ, शेंगदाण्याची चटणी संपली का? हां, गुळाची. आणि हे फरसाण, गोड फरसाण बोलतो ना, हरभरा. ओके, हे बघा, हे असं हे करतात. तुम्ही बघू शकता, असं केलेलं असं करतात. आणि इकडे हे करतात, म्हणजे ते हुरडा काढतात. आणि हा हरभरा तुम्हाला मगाशी दाखवला. ओके, आता मी तुम्हाला दाखवते अजून काय चालू आहे. हा हुरडा शेंगदाण्याची चटणी आहे. हे बघा, ही शेंगदाण्याची चटणी, हे गुळाची चटणी, गुळ चटणी ती पण शेंगदाण्याची तिखट चटणी, सपक चटणी, हे दोन्ही आहेत. आणि हे गुळ आणि हा फरसाण. ओके, आणि आता जस्ट व्हायला तुम्ही बघू शकता कसलं भारी वाटतंय. ओके गाईज, आता मी खाते फरसाण. माझं फेवरेट फरसाण आहे. तर गोड फरसाण बोलतात का कारण हे गोड तर लागत नाही, तिखट नॉर्मल माझ्या. ओके, हे आहे काव्यांजली. ओके, आणि मी तुम्हाला सगळ्यांशी भेटवते. इकडे बघ, ही आहे माझी बहीण श्रेया. हिला तर तुम्ही बघितलंच असेल. इकडे बघ, एक्सक्यूज मी मम्मा. इकडे बघ, ही आहे माझी मम्मी. हाय कर. हाय. हाय माझा मामा. हाय कर, हाय कर. हे आहेत माझे आजोबा. हाय करा. हाय. अजून हे आहेत माझे पप्पा. हाय करा. ही आहे माझी आजी. आबाजी हाय करा. आबाजी हाय करा. असं करा नुसतं. हा बोला. हाय कर. हाय. ओके, मी आता थोडा वेळ झोका खेळते. कारण मला उभारून खेळायचं, पण हातून मोबाईल तो पडला तर मम्मा मला सोडणार नाही. ओके, सो फर्स्ट मी ट्राय करते उभा राहण्याचं. आणि झोका माझ्या बहिणीला दिलेला. ओके, अय्या मला खायचं झालं. मला मगापासून व्हिडिओ बनवायचा आहे. हां, आणि माझ्या बहिणीच्या चॅनलवर पण व्हिडिओ आला, तो बघून घ्या. ओके, काव्यांजली. ओके गाईस, ही मला झोकती. काव्यांजली. हां, बस बस बस, सोड. आता बरं बोलू नको काय. हो,
गाईज एवढा जोरात दिलाय आणि माझ्या हातात मोबाईल पहिली गोष्ट तर. आणि गाईज मी नंतर तुम्हाला चिंच गोळा करताना पण दाखवेल. तर थोडे चिंच तर आम्ही मग अशीच केलेत, पण आता अजून करणार चिंच गोळा. चिंचुकले, चिंच किती नाव असतात ना चिंचचे, मी ते चिंचच बोलते. आणि जर जास्त असेल तर चिंचा, बस. चिंचुकले नाही बोलत. स्वरा दीदी झोका देशील का ग? ओके, आणि माझा झोका कमी झालाय. ओके, 2 मिनिट पुढे असेल का, तुला दाखवायचं. ओके, हे बघ, ही देणार आहे. हाय कर. कुठे गेली? हां, ही आत्ता मला झोका देणार आहे. थांब 2 मिनिट अगं, माझा हात सुटेल. ओके, हां, एकतर मी चप्पल घालून करते डिसबॅलन्स. बस 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 बस, आता सोड. काही जास्त मोठा दिला. तिला नको देऊस, आत्ता नको देऊस. तुला जोरात दिल्यावरून माझ्या हातामध्ये मोबाईल आहे. ओके गाईस, मी तुम्हाला इथून व्ह्यू दिसतो का? मी हा झाडाच्या खाली झोका. ओके गाईस, आता मी हात सोडलेला, कसं पकडला. टिल्लू झोका दे. मोठ्यानं काम देती. माझा डिसबॅलन्स होतोय. 2च मिनिट. ओके गाईस, माझं ये ना ग गाईस, मी चप्पल काढून खेळते. माझा डिसबॅलन्स होतोय. 2च मिनिटं चप्पल काढू. माझं डिसबॅलन्स होतोय. वरून हे हिल्स घातलेत मी आज. शूज घातले असते तर काही झालं नसतं माझं. वरून का अगं, आणि पहिली गोष्ट तर मी फक्त एकच आणलंय, सँडल्स, ते पण हिल्स आहेत. माझं पायाला कचरा लागला. देशील? थांबा, आता दे हळवा. येस, बस नको देऊस, बस. हां, जास्त जोरात देतीये. अरे पण मोबाईल आहे. नॉर्मल चांगलं वाटलं असतं, पण हे मोबाईल आहे. ओके गाईज, आत्ता मी तुम्हाला टिल्लू, मी व्हिडिओचा एंड करते, येणार आहेस? ओके, येते गाईज, कारण की आता खूप वेळ झाला मी मोबाईल म्हणजे हे करते व्हिडिओ, आणि माझा आता हात पण दुखतोय. ओके, थांबवशील का? हां, झालं. ओके, खातीयस का तू? ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय कर. बाय. अरे गाईज, बाय. तुम्ही तिला इग्नोर करा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझे खूप कमी आहेत आणि हिला मी सोडणार नाही टिल्लू.